संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी सध्या लाभ घेत आहेत यांच्यासाठी पाहू शकता अत्यंत आनंदाची अजून एक बातमी, अजून एक जी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। या अंतर्गत पाहू शकता हे जे सगळे लाभार्थी आहेत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थी असतील निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे तर यांच्यासाठी पाहू शकता अंत्योदय जी योजना आहे, अंत्योदय शिधापत्रिका जी असते रेशन कार्ड या अंतर्गत सर्वांना जो राशनाचा लाभ जो आहे धान्य याचा लाभ दिला जाणार आहे। तर या संदर्भात पाहू शकता जी आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार फक्त एक हमीपत्र भरून तुम्ही यासाठी पात्र होऊ शकता, अप्लाय करू शकता, अर्ज करू शकता। आता नक्की काय प्रॉब्लेम होता पाहू शकता। या अगोदर पहिल्यांदा आपण शासन निर्णय सुद्धा जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर जे हमीपत्र आहे कशा पद्धतीने भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स असणार आहेत हे सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर पाहू शकता यामध्ये अंत्योदय शिधापत्रिका जी आहे तुमच्याकडे असेल, निराधार योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र लाभार्थी आहात आणि तुमच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे परंतु तुम्हाला जो लाभ जो आहे रेशनचा धान्याचा लाभ हा दिला जात नाही आहे तर यामध्ये पाहू शकता दोन कारणं सांगितली जातात। एक तर तुमचं पहिलं कारण असतं तुमचं जे उत्पन्न आहे उत्पन्नाचा दाखला त्याच्यावर पाहू शकता 30-35 हजार इतकी तुमची रक्कम असते, तर 21,000 15,000 ते 21,000 दरम्यान तुमची रक्कम दाखवणं आवश्यक आहे। तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर दुसरं कारण सांगितलं जातं यामध्ये तुम्ही जर शाखेमध्ये गेलात, पुरवठा शाखेमध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तर त्या ठिकाणी असं एक कारण सांगितलं जातं त्यामध्ये पाहू शकता सध्या त्यांच्याकडचा इष्टांक पूर्ण आहे। आता याचा अर्थ काय पाहू शकता जी शिधापत्रिका देण्यासाठीची जी ठराविक जी संख्या होती ती पूर्ण झाली असं सांगितलं जातं। परंतु पाहू शकता एक महत्त्वाचे अपडेट राज्य शासनामार्फत सर्व शिधापत्रिका धारकांचं जी तपासणी आहे सध्या सुरू आहे। पाहू शकता या अंतर्गत अंत्योदयच्या शिधापत्रिका आहेत ज्या अपात्र ठरत आहेत त्यांच्या कॅन्सल रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे। तुम्ही जर तुमच्या पुरवठा शाखेमध्ये गेला तर तुम्हाला तुमच्या अंत्योदय शाखेवर तुमचं जे हमीपत्र आहे ते भरून तुम्हाला तुमच्या धान्याचा लाभ जो आहे हा मिळू शकतो। आता नक्की काय अपडेट आले शासन निर्णय पहिल्यांदा पाहूयात काय आहे, त्याच्यानंतरनं हमीपत्र जे आहे कसं आहे आणि कशा पद्धतीने भरायचं आहे हे डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तर पाहू शकता हा पहिल्यांदा जो शासन निर्णय आहे यामध्ये पाहू शकता शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली अट रद्द करण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून विनंती करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सदर अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार पाहू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योग्य व गरजू शिधापत्रिका धारकांचा त्यांच्या पात्रतेनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून समावेश होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। यामध्ये शासन निर्णय पाहू शकता कट ऑफ डेट याबाबतच्या संदर्भातील दिनांक 13 ऑक्टोबर 2016 आणि 21 मे 2018 हमीपत्रासह दिनांक 6 जुलै 2019च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली आहे। तर यामध्ये तुम्हाला नक्की एक्झॅक्टली काय आहे हे समजण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही हमीपत्र पाहू शकता। यामध्ये हमीपत्रामध्ये काय पाहू शकता यामध्ये संदर्भातील सर्व शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याकरता दिलेल्या इतर सर्व सूचना पात्र राहतील। फक्त त्यांची जी अट आहे पाहू शकता उत्पन्नाचा दाखला जो आवश्यक होता ही अट रद्द करण्यात आली आहे। आता पाहू शकता हमीपत्र कशा पद्धतीचं आहे तर यामध्ये हमीपत्रामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। यामध्ये काय काय हमीपत्र आहे पाहू शकता। यामध्ये महत्त्वाचं काय आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्याचा लाभ मिळवण्याच्या शिधापत्रिका धारकाने हा हमीपत्राचा नमुना भरून द्यायचा आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये। यामध्ये तुमचं नाव, यामध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव आहे मराठीमध्ये असेल आणि इंग्लिश कॅपिटल लेटरमध्ये असणं आवश्यक आहे। पुढे काय पाहू शकता असे प्रमाणित करतो की सद्यस्थितीत मी अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी या प्रकारची शिधापत्रिका धारण करीत असून शिधापत्रिका क्रमांक टाकायचा आहे। शिधापत्रिकेची नव्याने मागणी करत असून मला याकरता विहित केलेल्या कमाल वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेची जाणीव आहे आणि माझ्या कुटुंबाचे जे गत वर्षाचे उत्पन्न आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। पूर्ण कुटुंबाची जी तुमची नावं आहेत कुटुंब प्रमुखासह ही माहिती टाकायची आहे। पाहू शकता यामध्ये सगळी माहिती भरून झाल्यानंतरनं यासोबत तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचा उपलब्ध असलेल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत त्याचबरोबर जुन्या
शिधापत्रिकेच्या असल्यास प्रथम व अंतिम पृष्ठाची सुप्रमाणित प्रत ही देणं आवश्यक आहे. स्वाक्षरी, तुमचं नाव आणि दिनांक या ठिकाणी टाकायचं आहे. या पद्धतीने हे हमीपत्राचा नमुना हा उपलब्ध झाला आहे. टेलिग्राम चॅनलवर हा देण्यात आला आहे. डाउनलोड करून तुम्ही तुमच्या जी तहसील कार्यालय आहे तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये संपर्क करू शकता या संदर्भात. तर पाहू शकता अशा पद्धतीने हमीपत्राचा हा नमुना आलेला आहे आणि या पद्धतीने तो भरून द्यायचा आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पाहू शकता, तुमची जी उत्पन्नाच्या अटीसाठीचा जो प्रॉब्लेम होता यामध्ये पाहू शकता 35, 40, 50,000 असं तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं उत्पन्न दाखवलेलं आहे इन्कम सर्टिफिकेटवर. त्यामुळे तुम्ही अपात्र ठरत होतात. आता जर तुम्ही हे जर हमीपत्र भरून दिलं तर हमीपत्रामध्ये तुम्ही पात्र ठरू शकता, तुम्हाला पात्र केलं जाऊ शकतं. या पद्धतीचा हा असा शासन निर्णय आहे. या अगोदर तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यामुळे पाहू शकता 21,000 पेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जात होतं. पण आता ते अपात्रतेचं कारण कंटिन्यू होणार नाही आहे, तुम्हाला पात्र ठरवलं जाईल. त्याचबरोबर जो इष्टांकांचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की असं आमची जी पूर्णपणे जी पुरवठा शाखा आहे त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र देऊन तुमची जी धान्य सवलत जी आहे अंत्योदय शिधापत्रिकेवर आधारित ही घेतली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने निराधार योजना जी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना या अंतर्गत लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्यासाठी जे अंत्योदय योजनेअंतर्गत जे सवलतीच्या दरात धान्य रेशन कार्ड जे पुरवलं जातं, रेशन पुरवलं जातं, यासाठी पुन्हा एकदा सर्व लाभार्थी पात्र ठरत आहेत. पाहू शकता उत्पन्नाच्या दाखल्याची जी अट आहे ही रद्द होऊन हमीपत्र देऊन तुम्ही या पद्धतीने अर्ज करू शकता. या संदर्भात अजून माहिती घेण्यासाठी जवळच्या तुमच्या जे कार्यालय आहे तहसील कार्यालय पुरवठा शाखेमध्ये चौकशी करणं आवश्यक आहे. सर्व महत्त्वाचे कागदपत्र घेऊन या हमीपत्राचा नमुना घेऊन तुम्ही त्याबाबतची चौकशी करू शकता. अशाच पद्धतीने या ज्या निराधार योजना आहेत त्याचबरोबर ज्या दिव्यांगांसाठीच्या वेगवेगळ्या योजना आहेत या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.